प्रभु यीशु मसीह का अति पवित्र नाम का महिमा हो। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावाचा गौरव असो। प्रभु ने हमको और एक अच्छा संगति दिया और एक अच्छा अवसर दिया। आणि प्रभूने एक चांगली संगती आहे आपल्याला दिलेली आहे। अच्छा संगति क्यों है? आणि चांगली संगती का आहे? क्योंकि हमें यस प्रभु भला है और हमें दिन भर प्रभु का आत्मा में हमें संगति में भरा हुआ है। आणि प्रभु चांगला आहे आणि दिवसभर प्रभु आपल्या संगतीमध्ये आहे। क्योंकि यीशु मसीह का अनुग्रह, पिता परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा का सौभाग्य था, मतलब वो संगति हम लोग दिन भर उसी में है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेम, पिता परमेश्वरची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता दिवसभर आपल्या सोबत आहे। इसलिए जब भाई लोग वो विश्वासी व्यक्ति जब अकेला प्रभु पवित्र आत्मा का संगति में आनंद में बना रहता है, वो जब एकत्र होकर भाइयों के साथ आता है तो उसका संगति और आनंद और बढ़ जाता है। आणि मग ज्या वेळेला एक विश्वासू दिवसभर प्रभूच्या उपस्थितीमध्ये त्याच्या सहभागितेमध्ये राहतो आणि ज्या वेळेला भावांमध्ये तो एकत्र येतो त्या वेळेला त्याचा आनंद जो आहे तो द्विगुणित होतो। इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ कि नासिक मंडली में हमेशा आप लोगों को याद दिलाया जाता है, सवेरे उठकर आपने वचन पढ़ा क्या, प्रार्थना किया क्या, प्रभु के साथ संगति किया। क्यों? क्योंकि सवेरे का वो संगति दिन भर चलाता है, हमें बल देते रहता है। आणि म्हणून नाशिकच्या मंडळीमध्ये नेहमी आपल्याला आठवण करून दिलं जातं की सकाळी उठल्यानंतर बायबल वाचलं का, प्रार्थना केली का, म्हणजे प्रभूच्या सहभागितेमध्ये राहिलं का। कारण सकाळची जी प्रभूची सहभागिता आहे ती दिवसभर आपल्याला प्रभूमध्ये घेऊन चालते। ये सब हम क्यों कर रहे हैं? क्योंकि हमारा लक्ष्य ये है, हमारा परिणाम के एंड रिजल्ट ये होना चाहिए कि प्रभु के साथ का वो सच्चा सौभाग्यता और संगति में का बंधन जो है स्ट्रांग हो जाए। आणि या सर्व गोष्टीचा परिणाम अशा प्रकारे असला पाहिजे की प्रभू सोबत असणारी आपली सहभागिता ती अगदी अतूट अशी राहायला पाहिजे। और प्रार्थना के द्वारा, वचन का अभ्यास के द्वारा, पर्सनल टाइम जब हम प्रभु में समय बिताते हैं, ये सब हमको प्रभु के साथ का गहरा रिश्ता में और अधिक हमारे जड़ को स्ट्रांग करता है। आणि मग ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो, वैयक्तिक ज्या वेळेला प्रार्थनेमध्ये राहतो त्या वेळेला आपले प्रभु सोबत असणारे जे संबंध आहे ते एकदम दृढ होतात। ऐसा व्यक्ति जब संगति में आता है तो उसका चेहरा हमेशा खिला रहेगा। आणि असा मनुष्य ज्या वेळेला सहभागितेमध्ये येतो त्या वेळेला त्याचा चेहरा नेहमी आनंदी राहतो। ऐसे लोगों के लिए, ऐसा विश्वासियों के लिए प्रभु का वचन जब आते समय में वो एकदम फूल के समान, एकदम खुशी के समान उनको वचन आएगा। आणि मग अशा लोकांकडे ज्या वेळेला वचन येतं ते एकदम फुलाप्रमाणे येतं। परंतु जो इस रीति से तैयारी में नहीं रहेगा या शारीरिक जीवन में शरीर को ज्यादा आश्रय करके जिया, उसको जब भी वचन आएगा कांटे के समान दर्द होगा उसको। आणि मग अशा व्यक्ती की जो प्रभूच्या सहभागितेमध्ये राहत नाही आणि प्रभूच्या सहभागितेमध्ये न राहता ज्या वेळेला तो प्रभूच्या संगतीमध्ये येतो त्या वेळेला परमेश्वराचं येणारं जे वचन आहे ते एका काट्याप्रमाणे त्याला राहील। क्योंकि संगति क्या करता है, वहां पर इंग्लिश में फेलोशिप करके है उसका शब्द। आणि सहभागिता म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला फेलोशिप असं म्हटलं जातं। फेलोशिप मतलब जहाज में जाते समय में वो लोग 3 दिन 4 दिन 5 दिन तक यात्रा करते रहना पड़ता है, वो अकेला व्यक्ति बोर हो जाता है, तो उसमें बगल में जो व्यक्ति देख लिया तुरंत उस पर जाकर मिलके बात करके हेलो हाउ आर यू सर, इंट्रोडक्शन दे, ऐसा शब्द आया फेलोशिप। मतलब एक व्यक्ति के साथ बात करने का जो बातचीत का जो आरंभ हुआ और वो यात्रा अंत तक करते जा रहा, मतलब वो बोर नहीं हो रहा, मतलब थका नहीं है, उदास नहीं है, निराश नहीं है, एकदम खुशी से ज्वलन में है, वो वहां से आया वो शब्द फेलोशिप। आणि फेलोशिप हा शब्द कुठून आला? फेलो आणि शिप म्हणजे जहाजामध्ये ज्या वेळेला लोक प्रवास करायचे त्या वेळेला कितीतरी दिवस तो प्रवास करत राहायचे आणि म्हणूनच जहाजामध्ये कुठला एक व्यक्ती त्याला भेटला तर लगेच जाऊन त्याच्याशी बोलायचे आणि मग त्याच्या सोबत त्याच्या सहवासामध्ये राहायचे आणि जोपर्यंत त्यांचा प्रवास संपत नाही तोपर्यंत ते सोबत राहायचे आणि एकमेकांशी बोलायचे, एकमेकांची विचारांची देवाणघेवाण करायचे, म्हणूनच त्याला फेलोशिप असा शब्द आला। हमने अभी गीत गाया कि हम जो रास्ते में चल रहे हैं वो कांटों का भरा रास्ता है। आणि आपण आता गीत गायलं की आपण ज्या मार्गावर जात आहोत त्या मार्गावर खूप काटे आहेत। और वो विश्वासी जिस माप के अनुसार है उसके हिसाब से उसका कांटे का जो नुकीला है उतना धार रहेगा। आणि तो विश्वासाची त्या विश्वासू व्यक्तीची अवस्था, आत्मिक अवस्था ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे काट्याचं तो तेवढा टोकदार आहे। वो मसीह के साथ जितना नजदीक रहेगा वो ऐसा व्यक्ति के लिए कांटा एक फूल है, उसको दर्द नहीं होगा। आणि एक व्यक्ती जितका जास्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ राहतो तेवढं त्याला काटा जो आहे तो एका फुलाप्रमाणे लागेल। परंतु जितना वो प्रभु का संगति से दूर है, जितना अपना शारीरिक मन में वो जी रहा है, उतना उसको कांटा चुभते रहेगा और वो दर्द से चिल्लाएगा। आणि मग जेवढा तो प्रभू पासून दूर आहे तेवढा जास्त काटा त्याला तो टोचत राहील। परंतु इसके लिए क्या करना चाहिए? आणि याच्या करता काय करायला पाहिजे? फेलोशिप,
आणि फेलोशिप. तो एक भाई आकर बोलेगा आपका कांटा कितना लंबा है, आणि एका भावाने विचारलं की तुमचा काटा किती मोठा आहे. वो बोलेगा मेरा कांटा छोटा ही है, मैं तो फूल का अनुभव कर रहा हूँ. आणि तो म्हणेल माझा काटा तर एकदम छोटा आहे कारण मी फुलांचा अनुभव तो करत वो भाई आहे. बोलेगा अरे मुझे इतना कांटा लग रहा है, ये भाई भी हम दोनों एक ही जहाज में है, एक ही शिप में है, लेकिन मेरा कांटा बड़ा, ये भाई का कांटा छोटा. तो संगति कर करके, संगति के द्वारा क्या होगा, उसका कांटा का वो दर्द अब छोटा होते रहेगा और उसको भी फूल का अनुभव होते रहेगा. आणि मग तो व्यक्ती विचार करेल की आपण एकाच जहाजामध्ये जात आहोत तरी सुद्धा मला टोचणारा काटा जो आहे तो खूप मोठा आहे, त्याच्याद्वारे होणारा त्रास खूप जास्त आहे आणि याला तर तो काटा टोचतच नाहीये, त्याला फुलाप्रमाणे राहत आहे. म्हणूनच ते काय की तो त्याच्या सोबत राहील आणि मग हळूहळू तो जो काटा आहे ते टोचणं कमी कमी होत तो एक फुलाचा अनुभव देईल. ऐसे क्यों है, विश्वासी को फूल का अनुभव होगा भले ही वो कांटे में चल रहा हो. आणि विश्वासणाऱ्याला तो फुलाचा अनुभव काय येईल, तो काट्यावर चालत असताना सुद्धा आत्मा में है. ओके, प्रभु के हाथों में है। हाँ, मतलब वो क्या कर रहा है, प्रभु उठा के चल रहा है उसको. आणि तो स्वतः नाही चालत आहे, प्रभु त्याला हातावर घेऊन चालत आप लोगों आहे. को ये उदाहरण बहुत बार दिया है. एक भाई प्रभु के साथ चल रहा था तो 2 पैरों के निशान था, आगे चलकर कष्ट आया तो 1 ही पैरों का निशान था. आणि एक भाऊ जो आहे ज्या वेळेला मार्गामध्ये चालत होते त्यावेळेला 4 पायांचे हे होते, ठसे होते. पण ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये कष्ट आले त्यावेळेला 2च पायांचे ठसे होते. मतलब एक व्यक्ति का पैर का निशान वहां से हट गया, वो किसका था, जो विश्वासी था उसका हट गया, क्योंकि प्रभु उसको उठा के चल रहा है. आणि मग ते 2 पायांचे जे ठसे आहेत ते निघून गेले. ते कोणाचे होते, जो विश्वासणारा होता त्याचे ते ठसे पायांचे निघून गेले. कारण का, त्याच्या जीवनामध्ये ज्या वेळेला कष्ट आले त्यावेळेला प्रभूने त्याला उचलून घेऊन चालला होता आणि ते 2 ठसे प्रभूच्या पायाचे होते. लेकिन शारीरिक विश्वासी क्या करेगा, आणि शारीरिक विश्वासू काय करेल, प्रभु आप मुझे उठाने का जरूरत नहीं है, मुझे आता है चलने के लिए. आणि प्रभू मला उचलण्याची गरज नाही, मला चालायला येतं. मैंने इतना अनुभव पाया है कि मुझे मालूम है कैसा चलना चाहिए. आणि मी एवढा अनुभव मिळवलाय की मला माहित आहे कसं चालायचं. आपको लगता है क्या मैं दूध पीने वाला बच्चा हूँ, आणि तुम्हाला वाटतं का मी दूध पिणारा लहान मुलगा तो आहे. वो उनका शारीरिक अभ्यास आत्मा का या प्रभु का काम करने के लिए एक ठोकर बन जाता है. आणि त्यांचा शारीरिक अभ्यास किंवा त्यांचं जे अनुभव आहे तो प्रभूला त्यांच्या जीवनामध्ये काम करण्याकरता अडखळण तयार करतो. वॉचमैन भाई को एक बार एक अनुभव हुआ. आणि वॉचमनने प्रभूच्या दासाला एकदा एक असा अनुभव उन्होंने आला. देखा कि एक आदमी समुद्र में, मतलब पानी में, नदी में डूब रहा है. आणि एक मनुष्य जो आहे तो पाण्यामध्ये डुबत आहे, नदीमध्ये डुबत आहे. आप लोगों को शायद उदाहरण मालूम रहेगा. तो वहां पर उसी समुद्र के इस, मतलब नदी के उस पार एक अच्छा तैरने वाला एक्सपीरियंस आदमी है जो तैरने जानता है. आणि मग नदीच्या एका तीरावर एक असा चांगला मनुष्य आहे की ज्याला चांगलं पोहता येतं. तो वो डूबने वाला व्यक्ति जैसा वो तड़प रहा है देखकर, तैरने वाला व्यक्ति उधर ही खड़ा है, वो बचाने नहीं जा रहा है. आणि मग तो डुबणारा व्यक्ती त्याला पाहत तो तिथेच उभा आहे, त्याला वाचवायला जात नाही. तो सब लोग आके पूछ रहे हैं, भाई उसको बचाओ ना तो वो मर जाएगा, डूब जाएगा करके. तो वो भाई बोलता है नहीं अभी नहीं, रुको रुको. आणि मग ज्या वेळेला ते बाकीचे लोक पाहत आणि म्हणतात की अरे जा आणि त्याला वाचव, त्या वेळेला तो चांगला तो जलतरणपट्टू म्हणतो की अजून नाही, थोडस थांबा. आधा घंटे के बाद वो आदमी फिर छलांग लगा के उसको बचाया. आणि अर्ध्या तासानंतर तो जातो आणि मग त्या पाण्यामध्ये उडी मारून त्याला वाचवतो. तो सब लोग ने पूछा ऐसा आधे घंटे में ऐसा क्या बदलावट आया कि अब आधे घंटे के बाद गए. आणि असं काय झालं की अर्ध्या तासानंतर तुम्ही गेले. तो वो दास कहते हैं कि तुम लोग सब वो व्यक्ती का तड़पने वाला परिश्रम को देख रहा था, आणि तुम्ही सर्व लोक तो व्यक्ती जो तळमळत आहे त्याचा परिश्रम पाहत होते. मैं क्या देख रहा था कि वो कब विश्राम करेगा. आणि मी हे पाहत होतो की तो कधी थकून जाईल. क्योंकि वो विश्राम करना मतलब थक कर जब वो डूबेगा तब मुझे सही समय है उसको बचाने के लिए. आणि ज्या वेळेला तो थकून जाईल आणि हातपाय मारायची आता त्याची ताकद नाही राहणार, ती योग्य वेळेत त्याला वाचवण्याची. ये है हमारा विश्वासी बन जाने के बाद हमारा शारीरिक कर्म क्या है, या हम लोग जो रीत रिवाज में सब कर्म करते हुए क्या है, पानी में तड़पने के समान है. आणि हे आहे की ज्या वेळेला आपण खरं विश्वासू होऊन जातो त्या वेळेला आपले जे अगोदरचे रूढी परंपरेच्या अनुसार चालत असणारे रीतिरिवाज जे आहे ते आपण हातपाय पाण्यामध्ये जे मारतो ते आहे. तो वो तड़पने का अवस्था क्या है, वो तड़पने वाला व्यक्ति आगे की ओर नहीं तैर रहा, जिधर वो रुका वो तड़प रहा है उधर ही वो रहेगा और उधर ही डूबते रहेगा. आणि मग तो तळमळणारा व्यक्ती काय आहे की तो हातपाय मारतोय पण तो पुढे जात नाहीये, तो ज्या ठिकाणी आहे त्याच जागेवर राहतो. ऐसा व्यक्ति को अगर एक अच्छा एक्सपीरियंस तैरने वाला व्यक्ति भी
बचाने जाएगा तो वो एक्सपीरियंस वाला व्यक्ति को भी गिरा देगा। आणि अशा तो पाण्यामध्ये डुबत असणाऱ्या व्यक्तीला जर एखादा चांगला पोहण्याचा अनुभव असलेला व्यक्ती त्याला वाचवण्याकरता जरी गेला तरी मग तो व्यक्ति काय करेल, त्या पोहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा घेऊन पाण्यामध्ये डुबेल। इसलिए परिश्रम करने वाले लोगों प्रभु कहता है मेरे पास आओ। आणि म्हणून जे स्वतःचा परिश्रम करतात त्यांना प्रभू असं म्हणतो तुम्ही माझकडे या। कब वो तो परिश्रम में जब तड़पते रहने वाला व्यक्ति को मालूम है असली शांति क्या है, एक विश्राम क्या है करके। आणि जे खरं परिश्रम करतात त्यांना माहिती की खरी शांती काय आहे, विसावा काय आहे। इसलिए शारीरिक अभ्यास करने वाला व्यक्ति को प्रभु बोलता है ठीक है तू थोड़ी देर कांटे में चल, चलते चलते जा आगे आगे, जब तुझे असहनीय दर्द होगा तब तू मुझे बुलाएगा, जब तू विश्राम करेगा, क्योंकि मैं अभी उठा के जाएगा तो तू मुझे चलने नहीं देगा। तेरा शारीरिक स्वभाव क्या करेगा, आत्मा के खिलाफ कार्य को रोकेगा। आणि म्हणूनच जो त्या काट्यांच्या मार्गावर जात आहे त्याला प्रभू असं म्हणतो की जा, म्हणजे तू तुझ्या प्रयत्नाने तुझ्या सामर्थ्याने जेवढा जातशील तेवढा जा, आणि ज्या वेळेला तुझं सामर्थ्य संपून जाईल, तू थकून जाशील आणि तू पुढे चालू शकणार नाही, त्या वेळेला मी तुला उचलून घ्यायला येईल। कारण का की जर तू तुझ्यामध्ये सामर्थ्य राहिलं तर तू मला उचलू देणार नाही। वहां पर गलतियों का पुस्तक 3 अध्याय उसका 10वां वाक्य जब हम पढ़ते हैं, गलातीकाराचं पत्र 3 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। इसलिए जितने लोग हाँ। व्यवस्था के कामों पर देखो व्यवस्था के कामों को कामों पर भरोसा पर करते हैं, वे सब शापित के अधीन है, एक श्राप के अधीन में है। क्योंकि लिखा है जो कोई व्यवस्था की पुस्तक में लिखी हुई बातों सब बातों के हाँ। करने में स्थिर नहीं रहता, हाँ। वो शापित है। हाँ, मतलब वो क्या वचन कहना चाहता है, आणि वचन आपल्याला या ठिकाणी काय सांगू इच्छितो, व्यवस्था एक दलदल के समान है। आणि नियमशास्त्र जे एक दलदली प्रमाणे आहे, उस व्यवस्था का रहकर उसमें अगर हम लोग काम करते रहेगा तो क्या होगा, आणि त्या नियमशास्त्रामध्ये राहून आपण काम करत राहिलं तर काय होणार, आगे जाएगा क्या, आणि आपण पुढे जाऊ शकू का, उधर ही अटक जाएगा। आणि त्या गाळामध्येच आपण फसून और जाऊ। उतना ही नहीं, वो और दलदल में गिरते जाएगा और दबते जाएगा अंदर। आणि मग त्या गाळामध्ये जेवढे जास्त हातपाय मारू तेवढे जास्त त्या गाळामध्ये रुतल्या जाऊ। और व्यवस्था क्या करेगा, आणि नियमशास्त्र काय करे, तू सही नहीं कर रहा, और मेहनत कर, तू सही नहीं कर रहा। आणि तू करतोय ते बरोबर नाहीये, तू अजून मेहनत कर, अजून मेहनत कर। लेकिन यीशु मसीह क्या करेगा, आणि येशू ख्रिस्त काय करे, वो हमसे व्यवस्था का कर्म नहीं करवाएगा। आणि आपल्याकडून नियमशास्त्राचे कृत्य करून घेणार वो नाही, प्रभु ने खुद पूरा किया आणि सर्व नियमशास्त्र स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं, और उस दलदल से हमें उठाया। आणि त्या दलदलीपासून आपल्याला उचललं। हमारे ऊपर जो श्राप था वो श्राप प्रभु ने उनके ऊपर ले लिया। आपल्यावर जो श्राप होता तो प्रभूने आपल्या स्वतःवर घेतला। ये बात पहले से ही गलती मंडली को पौलोस ने अच्छे से समझाया था, आणि ही गोष्ट अगोदरच गलतीकाराच्या मंडळीला प्रभूने पौलाने समजून सांगितली लेकिन होती। ऊपर का वाक्य में लिखा है कि कौन तुम्हारे ऊपर जादू तो ना कर कर, हे गलती के लोगों, आत्मा में शुरू किया हुआ काम तुम लोग वापस शरीर में चले गए। आणि मग त्याच्या वरच्या वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो की तुम्हाला कोणी भरमावलं की तुम्ही आत्म्यामध्ये सुरुवात केल्यानंतर शेवट शरीरामध्ये करत आहात। वो लोग शब्द को मानने लगे, आणि ते शब्द दिवस पालन करू एक लागले, एक त्योहार और उत्सव को मानने लगे, आणि एक एक सण ते साजरा करू लागले, इस्राएल का जो पुराने नियम का रीत रिवाज को पालन करने लगा। आणि इस्रायल लोकांचे जुने रीती रिवाज ते पालन करू लागले। हम भी उनसे अलग है क्या, आपणही त्यांच्यापेक्षा वेगळे आहो का, हम भी दिनों को मानते हैं ना, आणि आपणही दिवसाचं पालन करतो ना, बर्थडे आया, वाढदिवस आला, एनिवर्सरी आया, आणि लग्नाचा वाढदिवस आला, या ये दिन आया, वो दिन आया, मेरा बेटे का रिजल्ट का ये दिन है, या एक एक चीजों को हम लोग ने एक एक दिन बनाकर रखकर उस दिन को हम लोग मूल्यता देने लगते हैं। आणि एक एक जो आपला आनंदाचा क्षण आपल्याला वाटतो त्या दिवसाला आपण सेलिब्रेट करतो। हाँ, तो वो उत्सव जिसमें प्रभु नहीं है, ऐसे बातों को जब हम लोग सेलिब्रेट करने जाता है तो वो व्यक्ति क्या हो गया, शारीरिक बातों में चिपक गया है वो। आणि मग ज्या गोष्टीमध्ये प्रभू नाही त्या गोष्टी जर आपण सेलिब्रेट करतो याचा अर्थ काय, तो शारीरिक गोष्टीमध्ये चिपकलेला आहे। हम लोग देखते हैं कुछ लोगों को अचानक बर्थडे के दिन वो बेटे के लिए या उस व्यक्ति के लिए प्रार्थना करने का ज्यादा बोझ आता है। आणि मग वाढदिवसाच्या दिवशी आपल्या मुलाकरता प्रार्थना करण्याकरता खूप ओझं येतं, साल भर प्रार्थना नहीं करेगा, वर्षभर प्रार्थना नहीं करणार, लेकिन बर्थडे के दिन पास्टर ब्रदर प्लीज मेरा बेटे के लिए प्रार्थना करो क्योंकि आज उसका जन्मदिन। आणि पास्टर कृपा करून माझ्या मुलाकरता प्रार्थना करा कारण त्याचा आज वाढदिवस आहे। लेकिन प्रार्थना में हम लोग रोज है ना, आणि आपण दररोज प्रार्थनेमध्ये आहे ना, क्या बर्थडे के दिन में ऐसा क्या नया शक्ति आ जाएगा कि आज का दिन प्रार्थना करेगा तो मेरा बेटा बाकी साल भर खुशी से रहेगा। आणि मग वाढदिवसाच्या दिवशी असं काय नवीन सामर्थ्य भेटेल की आज प्रार्थना केल्यानंतर माझा मुलगा वर्षभर तो आनंदी राहील।
मैं आप आत्मा में ले रहे करके मैं विश्वास करता हूँ। आणि ही गोष्ट तुम्ही आत्म्यामध्ये स्वीकारत आहात असा मी विश्वास करतो. बुरा लगेगा वाईट वाटेल क्योंकि काटा है ये। कारण हा एक काटा आहे हमें प्रभु का वचन का प्रेम में नहीं लेगा तो काटा चुभेगा, आणि प्रभूच्या प्रेमामध्ये जर नाही घेतलं तर तो काटा टोचेल. लेकिन वचन आत्मा में लेगा तो आणि वचन आत्म्यामध्ये घेतलं तर मैं प्रभु का दास जब भी डांटता है ना, मैं सर झुका के मैं सर झुकाता हूँ मैं। आणि प्रभूचा दास ज्या ज्या वेळेला रागवतात त्या वेळेला मी एकदम मान खाली घालतो. मतलब गुस्सा करना मतलब मंडली को जब शासन वाला उपदेश देते समय में भले ही मैंने वो किया ना हो, मैं तुरंत बोलता हूँ ओ प्रभु वो मेरे लिए है, मैंने भले ही वो शारीरिक रीति से किया नहीं, मैं वो कर सकता हूँ प्रभु आप मुझे बचाओ। आज आपने वो वचन इसके लिए दिया ताकि मैं ना गिरूं बोलकर मैं अपने आप को मैं पीटता हूँ या अपने आप को मैं समर्पण करता हूँ उस वचन पे। आणि प्रभूचा दास ज्या वेळेला वचनाच्या द्वारे बोध करतात त्या वेळेला मी असा विचार करतो की ते वचन जे आहे ते माझ्या करता आहे, माझ्या जीवनाच्या चुका आहे आणि त्या मला सुधारायचं आहे असं म्हणून मी मान खाली घालतो. इसलिए वचन हमेशा प्रेम का संदेश है, भले ही गुस्से से या डांट के लिए हो या थोड़ा आवाज बढ़ा के भी बोला हो, लेकिन वो प्रेम का वचन है और हमारे अंदर वो कार्य करेगा। भले हमने वो क्रिया को पाप का क्रिया को भले ही किया ना हो, लेकिन हमें स्ट्रॉन्ग करेगा, हमें बलवंत करेगा, हमें सावधान करेगा कि ऐसा काम नहीं करना चाहिए। आणि देवाचं वचन जे आहे ते दुधारी तलवारे समान आहे. ते आपल्याला कदाचित काट्याप्रमाणे वाटत असेल, ते आपल्याला टोचत असेल, पण निश्चितच ते प्रेमामध्ये आहे. ते रागून जरी सांगितलं तरी ते प्रेमामध्ये आहे. कदाचित आपण ती गोष्ट केलेली नसेल, ते चूक आपल्याकडून झाली नसेल तरी सुद्धा ते वचन आपल्यासाठी आहे. आपण ते स्वीकारायचं की जेणेकरून त्या वचनाच्या द्वारे आपला आशीर्वाद भेटेल. बस एक बार प्रभुदास ने वचन का भजन संगीता एक पढ़ रहा था, आणि स्तोत्र 1 त्याचं पहिलं वचन ज्या वेळेला वाचत होते, दूसरों के साथ खड़ा नहीं रहना, बैठना नहीं, चलना नहीं करके, और फिर उन्होंने एक बार में जाकर हम लोग या सिनेमा हॉल में जाकर छुट्टा नहीं लेना करके उदाहरण ऐसा नहीं करना करके याद दिलाया था। आणि मग प्रभूच्या दासाने स्तोत्र 1 त्याच्या पहिल्या वचनामध्ये सांगितलं की दुष्ट लोकांसोबत सहभागिता करू नको, संगती ठेवू नको. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे उदाहरण दिलं की दारूच्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही पैसे सुट्टे घेऊ नका, किंवा तुम्हाला जर रिक्षा पकडायची आहे तर तुम्ही थिएटरच्या समोर उभे राहू नका. भाई को मालूम है तो विषय तो मैं सोचता ऐसा तो मैंने कभी किया नहीं है प्रभु, फिर क्यों ऐसा बोल रहे हो? आणि त्यावेळेला मी विचार केला, प्रभू मी तर कधी असं केलं नाही, मग असं का? ऐसा विचार भी मेरे मन में कभी नहीं आया, फिर ऐसा वचन क्यों? आणि अशा प्रकारचा विचारही माझ्या मनामध्ये कधी आला नाही, मग असं वचन का आलं? फिर प्रभु ने मुझे बताया कल शायद तू कर सकता है, इसलिए आज ही चेतावनी ले लो। आणि मग प्रभूने सांगितलं कदाचित अशा प्रकारची चूक तू उद्या करू शकतो, म्हणूनच आज तुला ते सुधारण्याकरता सांगत आहे. प्रियो, हम लोग को नहीं मालूम हम कब गिरेंगे, आणि प्रेरणा आपल्याला ठाऊक नाही कधी आपण खाली पडू किस बात पर गिरेंगे, आणि कुठल्या गोष्टीमध्ये खाली पडू, कैसे गिरेंगे, कसं पडू, कब गिरेंगे, केव्हा पडू. लेकिन आज अगर हमने वचन सुना तो कल के लिए हम लोग वो वचन को समेट रहे, बटोर रहे, ताकि प्रभु का कल का दिन प्रभु ने अगर हमको दिया है तो वो गलती में हम ना गिरे। आणि देवाचं वचन जे आज आपल्याला येत आहे ते आपण गोळा करत आहे की कारण का की उद्याचा दिवस जर प्रभूने आपल्याला दिलं तर अशा प्रकारच्या कुठल्या पापामध्ये कुठल्या चुकीमध्ये आपण पडू नये. हर एक वचन को हम लोग उस आत्मा का मिठास के साथ, वो एकदम प्रभु का वचन जो खुशबू देता है उस वचन का सुगंध के साथ हमें लेना है. आणि मग प्रत्येक वचन जे आहे ते आत्म्याच्या सुवासासह आपण स्वीकारायचंय. हमने परसों आप लोगों ने सुना था परमेश्वर का वचन परमेश्वर का ईश्वरीय श्वास है, परमेश्वर की ओर से प्रेरित हुआ वचन है. आणि परमेश्वराच्या वचनासंबंधाने सांगितलेलं आहे की परमेश्वराचं वचन म्हणजे परमेश्वराचा श्वास आहे. आज हम लोग को बहुत आसानी है, फ्रीडम है बाइबल पढ़ने के लिए, हमारा खुद का भाषा में हमको परिभाषा करके मिला है. आणि आपल्याला बायबल वाचण्याकरता खूप स्वातंत्र्य मोकळीक आहे आणि आपल्याला आपापल्या भाषेमध्ये बायबल मिळालेलं आहे. लेकिन 70 एडी से लेकर 1550 एडी तक लगभग 1500 साल तक एक अंधकार का समय होने की वजह से उस टाइम में उनका खुद का परिभाषा का बाइबल नहीं था उनके पास. आणि इसवी सन 70 पासून इसवी सन 1550 पर्यंत म्हणजे 1500 वर्ष जे आहे ते एक अंधकाराचं युग होतं की ज्यामध्ये लोकांना बायबल वाचण्याकरता नाही मिळालं. 1000 साल से भी ज्यादा समय तक लोग ऐसे अंधकार में थे कि वो चर्च का पादरी जो बोलेगा वही उन लोग को सुनना पड़ता था, वही उनको मानना पड़ता था, उधर इधर सवाल नहीं पूछ सकते. आणि 1000 वर्षापर्यंत लोक एकदम अंधकारामध्ये होते. त्यांचे पादरी जे काय सांगायचे तेच त्यांना मान्य करावं लागायचं. ते कुठल्या प्रकारचा प्रश्न
नाही विचारू शकत. लेकिन अभी प्रभु ने हमको, हमें वो जमाने में जन्माया होता तो पता नहीं हमारा अवस्था क्या होता. आणि त्या काळामध्ये आपला जन्म झाला असता तर माहित नाही आपली अवस्था कशी राहिली असती. प्रभु जानते हैं कि वो जमाने का कांटा हमारे लिए नहीं है. आणि प्रभूला ठाऊक आहे की त्यावेळेचा काटा हा आपला नाहीये. अभी हमको ये जमाने का जो कांटा है वही हमारे लिए ज्यादा काफी है. आणि या वेळेचा जो काटा आहे तोच आपल्याकरता पुरेसा आहे. इसलिए हमें प्रभु को बहुत धन्यवाद देना चाहिए कि अभी अगर आपने इस समय में मुझे जन्माया है तो इस समय के अनुसार प्रभु आपको मैं डरते हुए कांपते हुए समर्पण करके जीना चाहता हूँ. आणि प्रभूला आपण या गोष्टीमध्ये सन्मान करायचा आहे की या काळामध्ये प्रभूने आपल्याला जन्म दिलेला आहे तर याच काळामध्ये प्रभूला भीत कापत त्याचा सन्मान करत आपण जीवन जगायचे. तो स्वयं का कर्म क्या करता है, वो एक दलदल के समान है, हमें उसी में हमें दबा के रखता है. आणि स्वतःच्या सामर्थ्याने आपण करणारं प्रत्येक प्रकारचं जे काम आहे ते आपल्याला गाळामध्ये अधिक जास्त खाली रोवतं. रोमियो का पुस्तक में हम ऐसा पढ़ते हैं, रोमकराच्या पुस्तकामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो. उसका 10वां अध्याय, उसका 2 और 3, त्याचा 10 अध्याय त्याचं 2 आणि 3 वचन, उसका 1 से 3 तक पढ़ लो चलेगा. 1 ते 3 वचन वाचा. रोम 10 अध्याय 1 ते 3. हे भाइयों, मेरे मन की अभिलाषा हाँ और उनके लिए परमेश्वर से मेरी प्रार्थना है हाँ. कि वे उद्धार पाए. वे यानी कि इजराइल के लोग. हाँ क्योंकि मैं उनकी गवाही देता हूँ हाँ कि उनको परमेश्वर के लिए धूल रहती है, हाँ. परंतु बुद्धिमानी के साथ नहीं. हाँ, मतलब वो बुद्धिमानी कहां से आया है? आत्मा का बुद्धिमानी के अनुसार, क्योंकि शारीरिक बुद्धिमानी उनके पास बहुत है, व्यवस्था पढ़ पढ़ के उनको सब मालूम है, लेकिन आत्मा का नियंत्रण, किस रीति से वचन को कैसा समझना है, ये बात का समझ अंडरस्टँडिंग उनको नहीं है. आणि जुन्या कराराच्या इस्रायल लोकांना या जगाचं ज्ञान खूप होतं किंवा नियमशास्त्र जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे ज्ञान होतं, पण आत्म्याची वाणी त्यांना माहित नव्हती. आत्मा काय सांगतो हे त्यांना समजत नव्हतं. इसके वजह से क्या हो गया? अगला वाक्य क्योंकि वे परमेश्वर की धार्मिकता से अनजान हो देखो देखो, व्यवस्था क्या है? परमेश्वर का धार्मिकता को समझाने के लिए परमेश्वर ने व्यवस्था दिया था, आणि नियमशास्त्र परमेश्वराने का दिलं की त्याची नीतिमत्व समजून घेण्याकरता. परंतु लोगों ने क्या किया? परमेश्वर की धार्मिकता को ना समझते हुए आणि लोकांनी काय केलं? परमेश्वराचं नीतिमत्व न समजता अपनी धार्मिकता स्थापित अपनी धार्मिकता स्थापना करने लगी आणि आपल्या स्वतःचं नीतिमत्व ते स्थापन करू लागले. और परमेश्वर की धार्मिकता के अधीन न हुए. आदि नहीं हुआ. आणि मग ते परमेश्वराच्या बस. नीतिमत्वाच्या अधीन झाले नाही. क्यों? क्योंकि वो लोग दलदल में इतना फंस गए हैं कि हम इसी अवस्थे में हमें संतुष्ट है, हमें कोई भी चीज की कमी नहीं बोलकर उसी में वो लोग बैठ गए, उसके बाहर नहीं निकलना है उनको. आणि मग ते लोक आहेत त्याच परिस्थितीमध्ये समाधानी झाले. कारण का की आम्हाला जे काय समजतं, आम्ही जे काय काम करतं ते देवाच्या दृष्टीने बहुमूल्य असा त्यांचा समज झाला आणि मग ते फक्त नियमशास्त्रामध्येच राहिले. देखो, वचन जब हमको मिलते समय में, उस वचन को जब हम लोग पढ़ते समय में, वचन के अंदर जो एक आत्मा का वचन है, वो वचन शरीर में ही भले लिखा हो, सफेद कागज में काला अक्षर में भले लिखा हो, लेकिन वो अक्षर को हमें आत्मा में पढ़कर समझना है. आणि देवाचं वचन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईनी जरी लिहिलेलं असेल पण ते वचन आत्म्यामध्ये आपण समजून और घ्यायचं. यही वचन को अगर अक्षर के समान हमें लिया, दूसरा कोरिन्थी 2 अध्याय में हम पढ़ते हैं कि ये अक्षर हमें मारेगा, ये हमें धोखा देगा, हमें एक मृत्यु दंड का अवस्था, दलदल में हमें दबा के रखेगा, लेकिन आत्मा में जब हम पढ़ेंगे तो ये वचन हमको जीवन देता है. आणि दुसरे कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो की वचन मारतं पण आत्मा जो आहे तो जिवंत करतो. तो आत्म तो इसलिए वचन जो है जिलाने वाला वचन है, हमें एक उत्तेजना देगा, सामर्थ्य देगा, बल देगा एक पवित्र जीवन जीने के लिए. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर परमेश्वराचं वचन आपण शरीरामध्ये राहून किंवा आपल्या बुद्धीमध्ये राहून जर वाचलं आणि ते जर समजलं तर ते आपल्या नाशाचं कारण होतं. पण तेच परमेश्वराचं वचन आपण आत्म्याद्वारे जर वाचलं तर ते आपल्याला आत्मिक जीवन देण्याचं ते कारण होतं. यहूदी लोगों ने क्या किया? वचन पढ़कर, आणि यहूदी लोकांनी वचन वाचून काय केलं? पवित्र शास्त्र पढ़कर उन लोगों ने अपना धार्मिकता को स्थापना करने लगा. आणि पवित्र शास्त्र वाचून ते आपली धार्मिकता नीतिमत्व स्थापन करू उसका लागले. उदाहरण आप लोग जानते हैं. जब वो फरीसी प्रार्थना करने गया तो हे प्रभु, मैं ऐसा करता हूँ, मैं उस पापी के समान नहीं हूँ, मैं दिन में हफ्ते में 2 बार उपवास करता हूँ, मैं दशमांश देता हूँ, मैं कर रहा हूँ, मैं कर रहा हूँ, मैं कर रहा हूँ. खुद का धार्मिकता स्थापना कर रहा है. आणि ते फरीसी आणि जकात वसूल करणाऱ्यांची प्रार्थना आपण ज्या वेळेला
वेळेला पाहतो तर त्यावेळेला फरीसी प्रार्थना करायला जातो, त्यावेळेला सगळ्यात पहिले तो स्वतःशीच प्रार्थना करतो आणि दुसरं म्हणजे तू जो प्रार्थना करतो तर त्याने जे धार्मिकतेचे कामं केले असं त्याला जे वाटतं ते तो परमेश्वरासमोर हुशारकीने सांगतो की मी दशांश देतो, आठवड्यातून 2 वेळा उपवास करतो, पण तो जो कर वसूल करणारा प्रमाणे मी नाहीये, अशा प्रकारे स्वतःचा तो नीतिमत्व प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करतो. लूका 18 में वो धनवान भी जब प्रभु के पास आया, आणि लूक त्याच्या 18 अध्यायामध्ये ज्या वेळेला तो श्रीमंत मनुष्य प्रभूकडे आला, सिर्फ वो 18 का 18 से बढ़ते समय में वहां पर प्रभु के पास आके बोलता है कि अनंत काल का जीवन प्राप्त करने के लिए मैं क्या करूं. आणि मग त्या श्रीमंत तरुण व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं. लूक 18 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये 18 का 18 18 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये की सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरता मी काय करावं. प्रभु ने 20 में बताया कि तुमको पूरा व्यवस्था का पालन करना पड़ेगा. आणि प्रभूने त्याला सांगितलं की तुला संपूर्ण नियमशास्त्राचं पालन करावं लागेल. तो उसने क्या जवाब दिया? 21 पढ़ना. त्याचं 21 वचन वाचा. हाँ. मैं तो इन सबको लड़कपन से ही मानता हूँ. ये सबको मैं बचपन से मानते आ रहा हूं ना. आणि हे सर्व मी लहानपणापासूनच पालन करत आलोय. वो क्या स्थापना किया उधर? आणि त्या ठिकाणी त्याने काय प्रस्थापित मैं करण्याचा आपने बताया हुआ पवित्र शास्त्र का आज्ञा के अनुसार मैं ये सब करते आ रहा हूँ बचपन से, मेरे अंदर कोई कमी नहीं. आणि नियमशास्त्राच्या अनुसार मी सगळ्या वचनाचं पालन करत आलो. आता माझ्यामध्ये कुठल्या प्रकारची उणीव नाहीये. लेकिन वहां पर प्रभु एक बात पर उसको अटकाता है. आणि त्या ठिकाणी प्रभू एक गोष्टी त्याची उणीव त्याला दाखवत वो आहे. है कि डाह नहीं करना या डू नॉट कवेट. आणि तू लोभ करू नको. वो बात वहां पर 20वां वाक्य में नहीं लिखा है, ते 20 वचनामध्ये नाही लिहिले. लेकिन 22वां वाक्य में प्रभु अपना धन संपत्ति को बेचकर आओ बोलते समय में उसमें वो बात इंप्लाइड है कि तू, क्योंकि धनी कैसा, धनवान कैसा, एक व्यक्ति कैसा धनवान होता है. एक मनुष्य कशा प्रकारे श्रीमंत होतो. मैं आज इतना मेहनत करूंगा, आज मी एवढा परिश्रम करेन, मैं इतना पैसा कमाऊंगा, मी एवढे पैसे कमवेन, मैं फिर मेरे उस पैसा कमाने के लिए और मेरा धन संभालने के लिए और मेरा अनाज संभालने के लिए मैं घर बनाऊंगा, ये करूंगा, वो करूंगा. वो लोभ मन में सोचते रहता है. आणि मग मी ते सर्व धान्य करेल आणि मग त्याचे माझे कोठार मोठे करेल आणि त्या कोठारामध्ये मी धान्य ठेवेल आणि मग मला आता आयुष्यभर काही करण्याची गरज नाही, एवढे पैसे मी कमवेल किंवा एवढी धनसंपत्ती माझ्याकडे राहील, अशा प्रकारे तो आपल्या विचारामध्ये गुंतून जातो. और मैं अपना प्राण को कहूंगा, हे प्राण तू विश्राम कर ले, तूने अपना बच्चों के लिए और पीढ़ी के लिए तूने कमा लिया है, तू विश्राम कर, घबरा मत. आणि मग मी आपल्या जीवाला म्हणेल की माझ्या जीवा आता तू विश्राम कर, कारण आता पुढे तुला कमवण्याची गरज नाही. लेकिन प्रभु पूछेगा, हे मूर्ख धनी, लेकिन आज तेरा प्राण को अगर मैंने मांगा, उस प्राण के बदले तू क्या दे सकता है. आणि मग प्रभू त्याला असं म्हणतो की हे मूर्ख माणसा, जर मी आज तुझा जीव मागितला तर आपल्या जीवाबद्दल मनुष्य काय देईल. क्योंकि हे मनुष्य, तू पूरा दुनिया को भी कमा ले, लेकिन वो पूरा दुनिया का कमाई अपना प्राण का उद्धार के लिए या तुम्हें स्वर्ग जाने का रास्ता तू खोल नहीं सकता. आणि संबंध जगाला जरी तुम्ही प्राप्त केलं तरी सुद्धा तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग भेटणार नाही. और विश्वासी बन जाने के बाद भी तूने अगर दुनिया कमाने के लिए गया तो स्वर्ग में तेरे लिए जो धन तैयार करके रखा है उसको तू खो रहा है. विश्वासी बन जाने के बाद हमें आत्मा के अनुसार जीना चाहिए, लेकिन वो धन का अभिलाषा में संसार को कमाने गया, पैसा कमाने गया, प्रभु का संगति से वो दूर हो गया. ऐसा व्यक्ति क्या कर रहा है? स्वर्ग में प्रभु ने जो उसको मिराज तयार करके रखा उसको वो खो रहा है, क्योंकि संसार का धन कमा लिया उसने. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आत्म्यामध्ये न चालता शरीरामध्ये राहून जगाची धन संपत्ती प्राप्त करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करता तर मग स्वर्गामध्ये तुमच्या करता प्रभूने जे धन ठेवलेलं आहे त्याचे तुम्ही वाटेकरी किंवा हकदार होणार नाही. मैं आप लोगों को ये नहीं बोल रहा कि काम नहीं करना, नौकरी नहीं करना, वैसा नहीं बोल रहा हूं मैं. मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की तुम्ही काम करू नका, क्योंकि प्रतिदिन का हमारे जो उपजीवन के लिए हम जो कमा रहे हैं वो गलत नहीं है परमेश्वर के नजर में. आणि दैनंदिन जीवनाकरता आपल्याला ज्या पैशांची गरज आहे ते कमवणं म्हणजे काय प्रभूच्या दृष्टीने चूक नाही. लेकिन जो हमारा आवश्यकता को छोड़कर उसके बाद मुझे ये चाहिए, मुझे मेरा बड़ा मुझे बंगला बनाना, एक कार काफी नहीं, 2 कार चाहिए, ये क्या मेरा बेटा गवर्नमेंट सरकारी स्कूल में जा रहा है, मुझे उसको प्राइवेट स्कूल में, ये सब कम है. मतलब उसका जो कैपेसिटी नहीं है, उसका कैपेसिटी के बाहर जाकर मोह करके गर्भवती होने का जो वो कोशिश कर रहा है, वो क्या कारण बन गया उसका? स्वर्ग का जो धन प्रभु ने उसके लिए तैयार किया उससे वो दूर होने का कारण बन रहा है. आणि त्याच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये तो संतोष न मानता त्याला अधिक जास्त मिळवण्याकरता जी अभिलाषा, जी मोह राहतो, जो लोभ राहतो, त्याच्यामुळे काय होतं
की त्याच्या स्वर्गामध्ये प्रभूने त्याच्याकरता जो वाटा ठेवलेला आहे तो त्याच्यापासून मुकल्या जातो. तो धन का लोभ एक बहुत बड़ा एक नुकसान वाला रास्ता है करके प्रभु बता रहा है. आणि या ठिकाणी प्रभू आपल्याला हे सांगू इच्छितो की धनाचा लोभ जो आहे त्याच्याद्वारे आपल्याला स्वर्गामध्ये मिळणारं जे प्रतिफळ आहे त्याच्यापासून आपण मुकल्या जाऊ. पहला तिमोथी 6 अध्याय में वहां पर स्पष्ट रीति से आप लोग मालूम है वो किस रीति से कठिनाई और फंदा भरा हुआ रास्ता है करके वहां पर लिखा है. आणि पहिल्या तिमोथेला पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलंय की धनाचा लोभ हा सर्व प्रकारच्या पापाचं मूळ आहे. म्हणजे त्या धनाच्या लोभाच्या द्वारे आपलं किती मोठं नुकसान होतं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तो ये हम लोग जब स्वयं का कार्य करने की वजह से स्वयं का धार्मिकता स्थापना कर दिया, जो व्यक्ति स्वयं का धार्मिकता का अभी उस बंदीगृह में रहकर काम करते रहते, ये सेवा प्रभु का काम के लिए खड़ा रहता है, वो दूसरों को कैसा देखेगा? मैं उनसे बड़ा हूं तो ये लोग सब छोटे हैं. आणि ज्या वेळेला एक मनुष्य आपल्या स्वतःचं नीतिमत्व प्रस्थापित करत राहतो आणि मग तसं झाल्यानंतर मग तो दुसऱ्यांना कसं पाहिल की हा माझ्यापेक्षा लहान आहे कारण मी खूप नीतिमान आहे. इसके लिए वो उदाहरण में जो फरीसी और चुंगी लेने वाला उदाहरण में है, वो उनका वो सिर्फ फरीसी लोग ही वैसा नहीं देखता, वो यहूदी लोगों का कल्चर है कि जो चुंगी लेने वाला व्यभिचारी लोग और जो आराधनालय में जो लोग आते नहीं है ना, ये लोग सब दुष्ट गिरे हुए लोग है करके. आणि फरीसी आणि तो जकात वसूल करणाऱ्याची ते आपण ते पाहिलं तर ते फक्त फरीसी लोकांचंच नाही तर यहुदी लोकांचं पण तसंच आहे की कर वसूल करणारे, व्यभिचार करणारे, आराधनालयामध्ये न येणारा यांना सगळ्यांना खूप तुच्छतेने ते पाहतात किंवा तुच्छ लेखतात. वो लोग भी यहूदी लोग हैं जन्म से, आणि ते लोक सुद्धा जन्माचे यहुदी आहे. परंतु उन लोगों के काम की वजह से ये स्वयं धार्मिक लोग क्या करते हैं, उन लोग को हमेशा तुच्छ देखते हैं. आणि ते काय आहे ते करणारे जे नीतिमत्वाचे काम आहेत त्याच्याद्वारे इतर लोकांना ते तुच्छ लेखतात. तो ये एक कल्चर बन गया उधर. आणि एक त्यांची प्रथा झाली. सामने से अगर कोई चुंगी लेने वाला आया तो आणि समोरून कोणी कर वसूल करणारा आला तो तर एक सादा यहूदी नीचे देखकर थूक के जाएगा. आणि एक साधा यहुदी खाली बघून थुकून जाईल. वो कहता है कि आज मेरा दिन खराब हो गया क्योंकि मैंने एक चुंगी लेने वाले को देख लिया. आणि आज माझा दिवस खराब झाला कारण मी एका जकातदाराला पाहिलं. ऐसा चुंगी लेने वाला जो व्यभिचारिया है और जो कोड़े की बीमारी है, अंधे हैं, लंगड़े, ये लोग सबको देखो. ये लोग कौन है? समाज में बहिष्कार किए हुए लोग हैं, क्योंकि ये लोग को आराधनालय में ये लोग नहीं आ सकते. आणि जे जकातदार आहे, व्यभिचारी आहे, ज्यांना कोड झालेले, जे आंधळे आहे, जे लंगडे आहे, हे बहिष्कृत असे लोक आहे की ज्यांना त्या आराधनालयामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी आहे. लेकिन प्रभु किनके लिए आया मालूम है? आणि प्रभू कोणा करता आला? ऐसे लोगों के लिए आया. अशाच लोकांना करता आला. वहां पर एक उदाहरण जो मुझे हमेशा बहुत अच्छा लगता है वो है लूका का पुस्तक 15 अध्याय में वो 100 भेड़ों का जब वहां पर दृष्टांत लेते समय में, आणि लोक त्याच्या 15 अध्यायामध्ये 10 मेंढरांचं 100 मेंढरांचं ज्या वेळेला उदाहरण देत असताना उधर देखो वहां 15 का 1 और 2 पढ़ना. आणि 15 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन. सब चुंगी लेने वाले हाँ, सब चुंगी लेने वाले. और पापी उसके पास आए. देखो हाँ, अभी यहाँ पर जो पापी करके लिखा है ना, मराठी में भी पापी लिखा है ना, ये हमें यहाँ का कल्चर पहला समझो. पहला आणि पहिले जे कल्चर आहे ते तुम्ही जरा समजून हम घ्या. लोग किसको पापी बोलते हैं? आपण कोणाला पापी म्हणतो? हाँ, जो प्रभु यीशु मसीह पे अभी तक विश्वास नहीं किया, जिसका नया जन्म नहीं हुआ, अभी भी मूर्ति पूजा करते हैं, उनको हम पापी बोलते हैं. आणि मग अजूनपर्यंत ज्याचा नवा जन्म झालेला नाहीये, ज्याचं तारण झालेलं नाही त्यांना आपण पापी म्हणतो. लेकिन इजरायली लोग वैसा नहीं. आणि इस्रायली तसे नाही. वो लोग ऑलरेडी जो अन्य जाति के लोग हैं उनको पापी बुलाते हैं, नो डाउट, हमारे जैसा है उनमें स्वभाव. आणि जे अन्य जातीचे लोक आहेत त्यांना पापी म्हटलं जातं, आपल्या समान त्यांचा स्वभाव आहे. लेकिन अपने ही जाति के, अपने ही भाई के, अपने घर के लोग जो इस प्रकार के कैरेक्टर में आएगा कि वो चुंगी लेने वाला है, व्यभिचारी है, कोई रोग बीमारी में है, अंधा रहेगा, लूला रहेगा, लंगड़ा रहेगा, इन लोग को भी वो लोग पापी ही बोलते हैं. आणि मग यहुद्यांच्याच घराण्यामध्ये जन्मलेला त्यांचा भाऊ बहीण किंवा त्यांच्या परिवाराचे लोक जे जकातदाराचं काम करतात, जे व्यभिचार करतात, ज्यांना कोड झालेलं आहे, जे आंधळे लग्न आहे, त्यांना सुद्धा हे लोक पापी म्हणतात. उधर उस पुराने नियम में क्या है कि शब्द के दिन अगर किसी ने काम किया तो उसको इजराइल के घर से बाहर निकाला जाता था, क्योंकि व्यवस्था ऐसा कहता है. आणि नियमशास्त्र जुन्या करारामध्ये अशा प्रकारे सांगतं की शब्द दिवशी जो कोणी काम करतं त्यांना बहिष्कृत करायला पाहिजे. और जैसा जैसा उसने संसार में जाकर काम किया,
कुछ बड़ा काम किया है तो उसको पत्थर मार के भी मार डालने का भी व्यवस्था दिया है उनको। आणि बाहेर जाऊन त्यांनी जर कुठल्या प्रकारे जर काम केलं शब्दाच्या दिवशी तिथं सुद्धा त्याला दगड मारून मारून टाकायला पाहिजे, अशा प्रकारची व्यवस्था तो आहे। उनके जैसे जैसे कर्म के अनुसार शब्द के दिन में वो लोग आराधनालय में नहीं आया बोलकर एक बहुत बड़ा बहिष्कार रीति से उनको देखते थे। आणि शब्दाच्या दिवशी आराधनालयामध्ये नाही आलं म्हणून एक खूप तुच्छतेने त्यांच्याकडे बघायचे। आराधनालय में कोई आते समय में अगर हाथ पैर धोकर नहीं आया, क्योंकि वहां पर एक बड़ा टोप रखा रहता है हाथ पैर धोने के लिए, कोई हाथ पैर धोएगा नहीं तो वो लोग उनको बहिष्कार करेगा। आणि मग आराधनालयामध्ये येत असताना जर त्या ठिकाणी दरवाजाच्या बाजूला पाण्याचं एक साठा केलेला राहायचा, जर कोणी हातपाय धुवून जर नाही आले तर मग त्याला सुद्धा तुच्छ लेखायचे। ये तुच्छ यीशु के ऊपर भी किया, क्योंकि यीशु बिना हाथ पैर धोए खाना खा रहा है। आणि मग अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा तुच्छ केलं, कारण प्रभू येशू ख्रिस्त हात पाय न धुता जेवण करत तो होता। हमारे पूर्वजों ने जो हमको व्यवस्था और कानून देकर और हमारा समाज में जीने के लिए जो जो बातें, हे यीशु तू कर रहा नहीं है इसलिए हम तुमको बहिष्कार कर दे, और ऐसे करने वाले लोगों को भी बहिष्कार करते थे। आणि मग आपले पूर्वज ज्याप्रमाणे नियमशास्त्राच्या अनुसार चालत होते त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त करत नव्हता, म्हणून त्या लोकांनी काय केलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा सुद्धा धिक्कार केला, त्याला सुद्धा बहिष्कृत केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे जे करत होते त्यांचा सुद्धा बहिष्कार केला। उनको एक शब्द में बोलते तू पापी है, आणि एका शब्दामध्ये त्यांना सांगितलं तू पापी आहे। पापी करके अगर उनको शीर्षक मिल गया आणि पापी म्हणून त्यांना जर नाव मिळालं तो कोई भी पड़ोसी उसका घर पे नहीं जाएगा, आणि कोणीही शेजारचा त्याच्या घरात नाही जाणार, रास्ते में आया तो थूक के जाएगा, अरे मैंने किस मनुष्य का चेहरा देख लिया, ऐसा सब प्रकार का बहिष्कार करने का अवस्था उनके जिंदगी में आ जाएगा। आणि मग रस्त्यामध्ये भेटल्यानंतर त्याला थुंकून पुढे जाईल की आजच्या दिवस कोण मला दिसलं, अशा प्रकारे बहिष्कृत करून ते पुढे जातील। ऐसा पूरा समाज उनको विरुद्ध देखता है। आणि संपूर्ण समाज जो आहे त्याच्या विरुद्ध त्यांना दिसतो। इसीलिए वो फरीसी जब प्रार्थना करने गया तो उधर का कल्चर वैसा था, उसने जब चुंगी लेने वाले को देखा, ये क्या पापी आज आराधनालय में प्रार्थना करने आया, अयो मैं ऐसा पापी नहीं हूं प्रभु, मैं उससे थोड़ा अच्छा हूं, उसको आप देख लो प्रभु। आणि म्हणून तो फरीसी ज्या वेळेला आराधनालयामध्ये प्रार्थना करण्याकरता आला त्यावेळेला म्हटलं की हा जो पापी मनुष्य जकातदार आहे, हा कसा काय प्रार्थना करण्याकरता आला, कारण मी पापी नाहीये, मी तर नीतिमान आहे आणि माझं स्वतःचं नीतिमत्व आहे। आणि मग त्याला बाहेर काढ प्रभू म्हणून तो म्हणू लागला। लूका 15 में हम आएंगे, उसके पहले एक वाक्य हम पढ़ेंगे, उनका कल्चर समझने के लिए मैं बता रहा हूं। याकूब का पुस्तक उसका अध्याय 5, याकूब त्याचा 5वां अध्याय। या ऐसा माना जाता है, बहुत सारे प्रभु का दास लोग ऐसा मानते हैं कि याकूब का पुस्तक जो है प्रेरितों का कार्य में जो 12 अध्याय में जो सारा चेले लोग एकत्र होकर जो काउंसिल किया था ना 13 अध्याय में कि हम लोग अन्य जातियों को भी स्वीकारना चाहिए क्या नहीं, वो काउंसिल हुआ मालूम है ना, उसके पहले लिखा हुआ पुस्तक है याकूब, ऐसा माना जाता है। आणि असं मानलं जातं की प्रेषितांचे कृत्य त्याच्या 13 अध्यायामध्ये सर्व शिष्य लोक एकत्र आले, प्रेषित लोक एकत्र आले आणि त्यांनी असं सांगितलं की परमेश्वराची ही जी सुवार्थ आहे ते आपण अन्य जातीला सुद्धा सांगायला पाहिजे, कारण परमेश्वराने तयार केलेलं जे तारण आहे ते सर्व जातीच्या मनुष्याच्या लोकांकरता आहे। असं ज्या वेळेला ते ठरवण्यात आलं त्याच्या अगोदर याकोबाचं पत्र लिहिण्यात आलेलं होतं, अशा प्रकारे म्हटलं जातं। ऐसा माना जाता है, ऐसे है करके मालूम नहीं, तो इसलिए उसके पहले भी जो भी पुस्तक है बाइबल का पुस्तक है जो लिखा है वो लोग हमेशा एक यहूदी का नजरिए में ही नजरिया को देखकर ही लिखा जाता था। आणि त्याच्या अगोदरही जे पुस्तक लिहिण्यात आली होती ते यहूदी लोकांना समोर ठेवूनच तसे लिहिली जायची। सिर्फ यहूदी लोग ही ये पुस्तक को पढ़ना चाहिए ऐसा नजरिया वो लोग रखते थे। आणि फक्त यहूदी लोकांनीच हे पुस्तक वाचायला पाहिजे अशा प्रकारे त्यांचा समज होता। पहला अध्याय का पहला वाक्य में हम जानते हैं कि उधर जो यहूदियों के बारे में बोला, जो मंडली में आने वाले, कलीसिया में आने वाले यहूदियों को लिखा गया वचन है वो, आणि मंडळीमध्ये येणारे यहूदी लोकांकरता ते लिहिलं गेलेलं वचन आहे। पढ़ना एक का एक। परमेश्वर के हाँ और प्रभु यीशु मसीह के दास याकूब की ओर से हाँ उन 12 गोत्रों को हाँ जो तितर-बितर होकर रहते हैं। ये कौन सा 12 गोत्र है जो मंडली में आकर उद्धार पाए, जो 3000 लोग उद्धार पाए ना, पत्रोस प्रेरितों का कार्य 2 अध्याय में जो उद्धार पाया पत्रोस का सुसमाचार, उसमें अधिकतर यहूदी लोग थे, उन लोगों को दे पॉइंट ऑफ व्यू में खत लिखा था। आणि मग ज्या वेळेला पेत्राने उभं राहून प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्यायामध्ये प्रचार केला त्यावेळेला जे 3000 लोकांचं तारण झालं होतं त्याच्यामध्ये यहूदी लोक होते, त्या यहूदी लोकांना उद्देशून या ठिकाणी याकोब लिखित आहे। तो कल्चर समझना
वो लोग विश्वासियों को, एक विश्वासी को पापी बोलना सही है क्या? आणि एक विश्वासणाऱ्याला पापी म्हणणं योग्य आहे का? हम जानते हैं वो सही नहीं है करके। आणि आपल्याला ठाऊक आहे ते योग्य नाही. आप जो काम कर रहे हैं वो पाप का स्वभाव है, वो ऐसा हम बोल सकते हैं। आणि तुम्ही जे काम करत आहे तो पापाचा स्वभाव आहे असं आपण म्हणू शकतो. लेकिन तू पापी है बोलकर उसको बहिष्कार नहीं करना चाहिए, तो अभी भी हमारा मसीह में हमारा भाई है वो। आणि तो पापी आहे म्हणून आपण त्याचा बहिष्कार नाही करायला पाहिजे, कारण ख्रिस्तामध्ये तो आपला भाऊ आहे. परंतु यहूदी रिवाज क्या, याकूब जब भी वो यहूदी रिवाज में चलता था, आणि याकोब जो आहे तो यहुदी रीतीप्रमाणे चालत उसका असतो. देखो 5:19 में देखो कैसा लिखा है, आणि याकोब 5:19 वचनामध्ये बघा कसं लिहिलंय. 19 और 20 आया। 19 आणि 20 वचन वाचा. मेरे भाइयों, हे मेरे भाइयों, कहा, कौन से भाई है? इजराइल भाई है क्या? मंडली का प्रभु यीशु मसीह में जितने यहूदी लोगों ने नया जन्म पाया, जिसको मैं ये खत लिख रहा हूं, वो भाई लोगों, यदि यदि तुम में से कोई सत्य के मार्ग से भटक जाए हाँ और कोई उसको फेर लाए, हाँ तो वह यह जान ले हाँ। कि जो कोई किसी भटके हुए पापी को फेर- देखो पापी आया, देखा हाँ। तुम्हारे बीच में से एक भाई है, आणि तुमच्यामध्ये एक भाऊ आहे लेकिन वो भाई ने कुछ ऐसा काम किया जो वचन के खिलाफ है। आणि त्या भावाने असं काम केलं की जे वचनाच्या विरोधात तो आहे. तुम जो होशियार हो, जो समझदार हो, उसको अगर तुमने वापस लाया, आणि तुम्ही जे समजदार आहे तुम्ही जर आपल्या भावाला परत आणलं वो भाई, तो तुम क्या कर रहे हो? एक पापी को तुम वापस ला रहे हो। आणि तुम्ही काय करत आहे का एका पापीला वापस आणत आहे. उनका कल्चर समझा? आणि त्यांची रीत समजली. वो मतलब पापी बोल के बहिष्कार नहीं कर रहा है, लेकिन जो वचन के अनुसार, भले ही वो मंडली एक ही सभा का आदमी हो, एक ही मंडली का आदमी हो, यहूदियों के रिवाज के अनुसार, मंडली का अनुसार वो काम नहीं कर रहा है, वचन के अनुसार नहीं कर रहा है, सीधा पापी बोलते थे वो लोग। आणि एकाच मंडळीचे सदस्य राहिले तरी सुद्धा वचनाच्या अनुसार किंवा मंडळी ज्याप्रमाणे काम करते त्याप्रमाणे जर काम नाही करत तर त्याला पापी म्हटलं जायचं. उसके बाद मैं विश्वास करता हूँ कि वो काउंसिल के बाद याकूब का मनोभावना बदला होगा करके। आणि मला असं वाटतं की त्या काउन्सिलिंग नंतर त्यांचा याकोबाचं मन बदललं असेल. ये यीशु मसीह का भाई है, यीशु मसीह का चेला नहीं है, यीशु मसीह का सगा भाई जो याकूब है, उसने ये वचन अध्याय लिखा है। आणि येशू ख्रिस्ताचा जो सक्का भाऊ आहे त्याने लिहिलेलं हे पत्र आहे. हाँ, चेला, क्योंकि चेला करके याकूब भी है, वो चेले ने नहीं लिखा है वो। आणि त्याचा एक शिष्य जो आहे तो सुद्धा याकूब आहे त्याने नाही. हाँ, तो वापस हम लोग लूका 15 में आते हैं। आणि लूक 15 मध्ये आपण आपको वहां का कल्चर आपको मालूम है, तो प्रभु वहां पर क्या किया? 15 का 1 और 2 में लूक त्याचा 15 ते 1 आणि 2 वचन. सब चुंगी लेने वाले सब चुंगी लेने वाले, और पापी उसके पास आया करते थे हाँ। ताकि उसकी सुने। हाँ। पर फरीसी और शास्त्री कुड़कुड़ाकर कहने लगे, हाँ। यह तो पापियों से जुड़ा है हाँ। और उनके साथ खाता भी है। हाँ, हम तो ऐसे नॉर्मल पढ़ के गए, लेकिन फरीसी कैसा बोलते हैं, ये कैसा पापियों के साथ बैठ के खाना खा रहा है, शी, ऐसा समझना चाहिए। आणि मग ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला त्या पापी लोकांसोबत तो जेवण करत असताना पाहायचा त्यावेळेला फरीसी लोक टोमणा मारायचे की हा कस काय त्या पापी लोकांसोबत जेवण करत आहे. हे यीशु, मुझे लगा तू तो बड़ा भविष्यवक्ता है, परमेश्वर की ओर से आया हुआ दास है, लेकिन तू कैसा ऐसा शर्मनाक काम कर रहा है बोल के लोग ऐसा सरी लाते थे, अरे क्या देख लिया हमने बोलकर। आणि ते यहूदी आणि फरीसी काय आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर दोषारोप करायचे की तू पापी लोकांमध्ये राहणारा तू पापी आहे. तो इसलिए, लेकिन प्रभु इसके लिए मनोभावना को हटाने के लिए वो 3 दृष्टांत प्रभु वहां पर दिया। आणि अशा प्रकारचे जे विचार आहे ते पुसून टाकण्याकरता प्रभूने 3 दृष्टांत सांगितले. सब तीनों में नहीं जा रहा हूं मैं, बस उसमें उसका 7 पढ़ना। त्याचं 7 वचन वाचा. मैं तुमसे कहता हूँ हाँ, कि इसी रीति से एक ओके, किसी रीति से 6 और 7 पढ़ना। तो और घर में आकर मित्रों और पड़ोसी को इकट्ठा करके मेरे साथ आनंद करो, क्योंकि मेरी खोई हुई भेड़ें मिल मेरे गई। खोई हुए भेड़ में से जो एक भेड़ खोया हुआ था वो वापस मिल गया। मैं तुमसे कहता हूँ मैं तुमसे कहता हूँ इसी रीति से ऊपर जो आनंद मिला, इसी रीति से एक मन फिराने वाले पापी के विषय में। कौन सा पापी? मन फिराने वाले पापी। कौन सा पापी? मतलब ये संसार का जिसने अभी भी नया जन्म नहीं पाया वो पापी का बारे में बोल रहे क्या? ये मंडली छोड़कर गया, प्रभु का वचन से दूर हो गया, लेकिन विश्वासी है। ऐसा पापी जब मन फिर के वापस आएगा तो स्वर्ग में इतना ही आनंद, स्वर्ग में कितना आनंद होगा, वही उतना आनंद वो हमारे जीवन में भी आना चाहिए जब कोई वापस आया तो। आणि मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचे 100 मेंढरू आहे आणि त्याच्यातलं एक मेंढरू हरवलं
आणि त्याच्यानंतर त्याला सापडलं, त्यावेळेला त्या मेंढपाळाला होणारा आनंद कसा राहतो की जो एक पापी मनुष्य आहे की जो पापामध्ये जीवन जगत प्रभूपासून दूर गेलेला आहे, त्याने मन परिवर्तन केल्यानंतर जो आनंद होतो तसा आनंद होतो. तो स्वर्ग में इतना आनंद होगा आगे. इतना ही आनंद होगा जितना कि 99 ऐसे धार्मिक लोगों के विषय में नहीं होता जिन्हें मन फिराने की आवश्यकता नहीं. वो वाक्य समझा. 99 धर्मी लोग जिनको ऐसा है क्या? सबको मन फिराना है ना. उधर का अभी वो वाक्य क्या लिखा है, हु नीड नो रिपेंटेंस, मतलब क्या ये 99 लोग क्या बोल रहे हैं, हम वो एक भेड़ के समान नहीं है जो भटक है, हे प्रभु तू उसको देख ले, हम तो पवित्र लोग हैं. आणि मग आपण काय म्हणणार की हे प्रभू त्यांना पहा कारण आम्ही तर पवित्र आहे. हमें वो उस खोया हुआ व्यक्ति के समान नहीं है. आणि ते हरवलेला जो पापी मनुष्य त्याच्याप्रमाणे आम्ही तो नाहीये. 99 लोगों ने क्या किया, आणि त्या 99 लोकांनी काय केलं, स्वयं धार्मिकता उन लोग ने स्थापना कर दिया. आणि स्वतःचं नीतिमत्व त्यांनी प्रस्थापित केलं. इसलिए प्रभू कहता है आणि म्हणून प्रभू असं म्हणतो, मुझे बेहतर है कि मैं उस एक भेड़ को मैं बचाऊं, आणि माझ्याकरता चांगलं हेच आहे की त्या एका मेंढराला मी क्योंकि वाचवावं. मैं अगर वो 99 भेड़ के पास जाएगा वो लोग क्या बोलेंगे, हमें मन फिराव की जरूरत नहीं, हम धर्मी लोग हैं, तू मेरे पास क्यों आ रहा है. आणि त्या 99 जे लोक धार्मिक आहे त्यांच्याकडे गेले तर ते काय म्हणतील की आम्हाला मन परिवर्तनाची गरज नाही, तू आमच्याकडे का आला. ये वो बैकग्राउंड हमें समझना. आणि मग त्याचं बॅकग्राऊंड आपण और समजून घ्या. और ये 19 का वही 19वां अध्याय लूक त्याचा 19 अध्याय उसका 7वां वाक्य में, त्याच्या 7 वचनामध्ये, जब जक्कई के घर पे प्रभु गया तो आणि जक्काईच्या घरी प्रभू गेला त्यावेळेला ये देखकर सब लोग कुड़कुड़ा कर कहने लगे. देखो सब वहां पर फरीसी लोग का बात निकल रहा है, जनरल पब्लिक लोग, जिसने सब लोगों ने देखा कि यीशु जक्कई के घर पे जा रहे हैं, पापी के घर पे जा रहे हैं, तो सब लोग कुड़कुलाने लगे. वह तो एक पापी मनुष्य की यहाँ जाकर हाँ जा उतरा है. हाँ, पापी मतलब उसने क्या काम किया, चुकी का काम करता था. आणि मग लोक काय म्हणू लागले की येशू ख्रिस्त जो आहे तो एका पापी मनुष्याच्या घरी जात आहे. तो चुंगी लेने वालों को शपथ में या सिनागोग में या यहूदी आराधनालय में वो लोग स्वागत नहीं करते थे, वो लोग भगा देते थे उसको. आणि जकातदाराला आराधनालयामध्ये जाण्याकरता परवानगी नसायची. तो बाकी सबको गुस्सा आ रहा है, आणि मग इतर लोकांना राग येत आहे. लेकिन उसका 6 वाक्य में देखो वो व्यक्ति को क्या हुआ. आणि 6 वचनामध्ये आपण पाहतो, वह तुरंत उतरकर आनंद से उसे अपने देखो उसको आनंद आ रहा है, यीशु मुझ पापी के घर में आया. आणि मग त्याला आनंद होत आहे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या मज पाप्याच्या घरी आला. लेकिन जो आसपास के पड़ोस और आजू बाजू के लोग जो स्वयं धर्मी है वो लोग कुड़कुड़ाने लगे, गुस्सा आने लगा, यीशु पापी के घर पे गया. आणि मग आजूबाजूचे लोक की जे स्वतःला नीतिमान समजतात ते अशा प्रकारे म्हणू लागले की येशू ख्रिस्त पापी मनुष्याच्या घरी गेला. इसलिए प्रियो हमें वचन पढ़ते समय में ध्यान से आत्मा हमसे बात करना चाहिए. आणि म्हणून वचन वाचत असताना आत्मा आपल्याशी बोलायला मैं पाहिजे. किस प्रकार का विश्वासी जीवन जी रहा हूँ. आणि कशा प्रकारचं मी विश्वासू जीवन एक जगत आहे. ऐसा स्वयं धार्मिकता स्थापना करके अपना मन मर्जी खुशी से मैं जी रहा हूँ, ये जो शारीरिक अभिलाषों को पूरा करता है, या आत्मा के अनुसार मैं जी रहा हूँ. आणि मी स्वतःचं नीतिमत्व प्रस्थापित करून आपल्या शरीराच्या अनुसार जीवन जगत आहे का आत्म्याच्या अनुसार जीवन जगत आहे. इसका 19 का 9 पढ़ना. 19 अध्याय त्याचं 9 वचन वाचा. तब यीशु ने उनसे कहा, हाँ आज इस घर में उद्धार आया है, हाँ, क्यों, आगे 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 आगे. इसलिए कि यह भी अब्राहम का ये भी जैसा आसपास के पड़ोस के लोग भी अब्राहम के बेटे हैं, ये भी अब्राहम का बेटा है, लेकिन उद्धार सिर्फ इसको मिला. आणि जसे आजूबाजूचे लोक अब्रामाचे पुत्र आहे त्याप्रमाणे हा सुद्धा अब्रामाचा पुत्र आहे, पण तारण याला भेटलं. क्यों, आसपास के लोग क्या करना चाहिए था. आणि आजूबाजूच्या लोकांनी काय करायला वो पाहिजे. लोग सब लोग जक्कई के घर में जाकर, भाई तू अभी तक जो चुंगी लेने का जो काम कर रहा है वो गलत है, वचन के अनुसार नहीं है, खिलाफ है बोलकर उसको समझाकर वो चुंगी लेने का स्वभाव से बाहर निकालना चाहिए था. लेकिन वो लोग ने ऐसा नहीं किया, उसको तुच्छ नाम करके बहिष्कार कर समाज से बाहर निकालने का कोशिश किया. आणि मग आजूबाजूच्या लोकांनी काय करायला पाहिजे होतं, जक्काईच्या घरी जाऊन त्याला समजून सांगायला पाहिजे की ज्या मार्गामध्ये तू जात आहे तो परमेश्वराचा मार्ग नाही, तर तू परमेश्वराच्या मार्गावर आहे असं समजून त्याचं मन परिवर्तन करायला पाहिजे होतं. पण त्यांनी तसं न करता त्याच्यावर दोष लावू लागले की तू एक पापी आहे. मरकुस का पुस्तक 2 अध्याय, मार्क त्याचा 2 अध्याय. वहां पर जब प्रभु लेवी के घर में, यानी कि जो चुंगी लेने वाला लेवी के घर पे वहां पर जब गया, वहां पर
15-16 दुसरा अध्याय त्याचा 15-16 वचन. जब वह उसके घर में भोजन करने बैठा हाँ तब बहुत से चुंगी लेने वाले और पापी हाँ। यीशु और उसके चेलों के साथ भोजन करने बैठे, हाँ। क्योंकि वे बहुत से थे हाँ। और उसके पीछे हो लिए थे। हाँ। शास्त्रियों और फरीसियों ने यह देखकर कि वह तो पापी हो हाँ। और चुंगी लेने वालों के साथ भोजन कर रहा है, हाँ। उसके चेलों से कहा, हाँ। वह तो चुंगी लेने वालों और पापियों के साथ खाता पीता है। हाँ वो ऐसा इंग्लिश में लिखा है, कैसा ये यीशु एक पापी और चुंगी लेने वालों के साथ खाना खा रहा है. हाउ इज इट दैट ही ईट्स एंड ड्रिंक्स विथ टैक्स कलेक्टर्स? आणि मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, एक्सक्लेमेटरी मागे आहे ना. आणि मग कस काय हा येशू जो आहे तो पापी लोकांसोबत खात पित आहे, कैसा कर सकता है वो? असं कसं काय करू शकतो? अरे पवित्र जीवन जीना चाहिए ना, आणि त्याने ते एका पवित्र जीवन जगायला पाहिजे, अशुद्ध के साथ नहीं रहना चाहिए ना. आणि जे अपवित्र आहे त्यांच्या सोबत राहायला नको. देखो कल्चर की वजह से उन लोग जिन लोगों को वापस प्रभु का प्रेम में वापस लाना चाहिए था, वो सेवा को छोड़कर बहिष्कार करने लगा. आणि ज्या लोकांना प्रभूच्या प्रेमामध्ये आणायला पाहिजे होतं त्यांचाच ते बहिष्कार करू लागले. ऐसा नहीं होना है हमारे जीवन. आपल्या जीवनामध्ये असं नसायला प्रभु पाहिजे. उसका 17 वाक्य में 19 वो वाक्य सुनकर 17 में देखो प्रभु क्या जवाब देता है. आणि प्रभू त्यांचं काय उत्तर देतो 17 वचनामध्ये. यीशु ने यह सुनकर उनसे कहा, भले चंगों को वैद्य की आवश्यकता नहीं, हाँ। परंतु बीमारों को है। हाँ मैं धर्मियों को नहीं, हाँ। परंतु पापियों को बुलाने आया हूँ। देखो पूरा मनुष्य प्रभु वहां पर एक उदाहरण बता रहा है कि जो चंगा है उसको वेद्य की जरूरत नहीं है, जो बीमार है उनको वेद्य की जरूरत है. पूरा बोलो. आणि प्रभू त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगत आहे की जो निरोगी आहे त्याला डॉक्टरची गरज नाहीये, पण जो आजारी आहे त्याला डॉक्टरची गरज आहे. पूरा दुनिया में कितने लोग बीमार है और कितने लोग चंगा है? आणि संपूर्ण जगामध्ये किती लोक आजारी आणि किती लोक बरे आहेत. आदम से लेकर आखिरी मनुष्य जो पाप से जन्म लेगा, कितना मनुष्य चंगा है और कितना मनुष्य बीमारी से भरा हुआ है. आणि आदामापासून शेवटला मनुष्य जो जन्म घेईल, किती लोक आजारी आणि किती लोकांना निरोगी आहे. सब पापी है, सब बीमार है. आणि सगळे पापी आणि सगळे आजारी तो आहे. यीशु क्या कह रहा है? आणि येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, जो चंगा है मैं उनके लिए नहीं आया. आणि जे ज्यांना चांगलं आरोग्य आहे त्यांच्या करता नाही आलो. मतलब क्या? जो अपने स्वयं में और स्वयं धार्मिकता स्थापना करके बैठा है, हमें कोई बीमारी नहीं, हमें कोई तकलीफ नहीं, हमें मंडली बोल रहा है हमें वचन की कोई कमी नहीं, हम लोग धनी है, संतुष्ट है, हमें यीशु का भी जरूरत नहीं है, ऐसा बोलने वाले लोग कौन है? स्वयं चंगा पाए हुए स्वयं लोग है वो लोग. आणि मग जे लोक स्वतःचं नीतिमत्व प्रस्थापित करतात की आम्ही एकदम बरे आहोत, आम्ही आजारी नाहीये आणि आम्ही सगळं काही चांगले आहोत, अशा प्रकारे जे बोलणारे लोक आहेत ते म्हणजे स्वतःच नीतिमत्व प्रस्थापित करणारे ते लोक आहे. ऐसे लोगों के लिए नहीं आया प्रभु. अशा लोकांकरता प्रभू नाही आला. लेकिन जिस क्षण एक व्यक्ति करेगा, हे बोलेगा हे प्रभु मैं पापी हूँ मुझे बचा, उसी क्षण प्रभु उसके अंदर है. आणि मग ज्या वेळेला एक व्यक्ती अशा प्रकारे कन्फेस करतो, पश्चाताप करतो की हे प्रभू मी पापी आहे मला वाचव, त्याच वेळेला प्रभू त्याला वाचवतो. इसलिए मैं विश्वास करता हूँ यहाँ पर बैठे हुए सब लोग ये बात का कन्फेशन किया है. आणि या ठिकाणी विश्वास ठेवतो की या ठिकाणी सर्व लोकांनी या गोष्टीचा पश्चाताप केला आहे की मी एक पापी आहे. इसलिए जिसने नहीं किया अभी भी मौका है, क्योंकि आज का दिन कहते समय में आज भी हमें समय है, मौका है. अपने आप को प्रभु यीशु मसीह के कदमों में रखो. आणि ज्यांनी कोणी अजूनपर्यंत पश्चातापासह प्रभूला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारला नाही, तर आजचा दिवस प्रभूने आपल्याला दिलेला आहे की तुम्ही कन्फेशन करा की मी एक पापी आणि आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करा. विश्वासी बन जाने के बाद आणि विश्वासू झाल्यानंतर पहला यूहन्ना पहला अध्याय में लिखा है, यदि कोई विश्वासी ये कहता है कि मुझ में पाप नहीं है, वो झूठा है और परमेश्वर को झूठा ठहराता है. आणि जो कोणी असं म्हणतो की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा पाप नाहीये तर तो खोटा आहे आणि तो देवाला खोटा ठरवतो. तो जब आत्मा का उद्धार के लिए उसने जो कहा कि हे प्रभु मैं पापी हूँ मुझे बचा मुझे क्षमा कर और समर्पण करता है, वो समर्पण उसका प्राण का उद्धार में भी समर्पण कंटिन्यू रखना है. आणि मग आपल्या आत्म्याच्या तारणाकरता जो कोणी अशा प्रकारे म्हणतो की ओ प्रभू मी पापी आहे आणि तो स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पण करतो, त्याला त्या जीवाच्या तारणाकरता सुद्धा समर्पण करायची गरज आहे. और जब तक प्रभु नहीं आता तब तक उसको यही मानना, प्रभु मैं आप में हूँ इसलिए मैं बचा हूँ, आपके बाहर जिस दिन गया मेरे लिए नरक ही है, इसलिए मैं मसीह में ही हूँ, क्योंकि नया जन्म हुआ तो फिक्स मसीह में ही है, बाहर नहीं निकल सकता. आणि म्हणूनच जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत आपण स्वतःला प्रभू मध्येच ठेवायचंय. कारण का
की प्रभूच्या बाहेर गेल्यानंतर आपलं जीवन नाही. परंतु नया जन्म पाने के बाद भी मैं मेरा शारीरिक अभिलाषा के पीछे गया तो स्वर्ग में रखा हुआ जो मिरास है उसको मैं खोऊंगा. आणि मग नवा जन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा आपण स्वतःच्या अभिलाषेच्या पाठीमागे जर गेलो तर मग स्वर्गामध्ये आपल्यासाठी ठेवलेलं जे वेतन आहे ते आपल्यासाठी नष्ट होऊन जाईल. विश्वासी लोगों को जब प्रभु जब दूसरा कोरिन्थी 5:10 में बुलाते समय में विश्वासी लोगों को प्रभु न्याय कर रहा है. आणि दुसरे करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये आपण अशा प्रकारे पाहतो की आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिंहासनावर बसून समोर उभं राहून आपलं जे शरीरामध्ये राहत असताना केलेल्या चांगल्या वाईट ज्ञानाचं आपल्याला प्रतिफळ प्राप्त करण्याकरता त्याच्या श्वेत सिंहासनासमोर उभं राहायचं. म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सिंहासनावर बसून विश्वासणाऱ्यांचा न्याय करेल आणि त्याच्या अनुसार प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रतिफळ देईल. मैं तो वहां पर यीशु मसीह पूछेगा मैं तेरे अंदर आया लेकिन तू मुझ पर आश्रय करके क्यों नहीं जिया. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विचारेल मी तुझ्यामध्ये आलो तू माझ्यावर विश्व आश्रय ठेवून का नाही जगला. लेकिन सफेद सिंहासन क्या हमारे में प्रिय आणि श्वेत सिंहासन काय माहिती का वो पापियों को बुलाकर यीशु मसीह न्याय कर रहा है. आणि पापी लोकांना बोलून प्रभू येशू ख्रिस्तच न्याय करत लेकिन वो यीशु का न्याय नहीं परमेश्वर का क्रोध का न्याय है वो. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचा न्याय नाही तर परमेश्वराच्या प्रकोपाचा न्याय आहे. उधर यीशु क्या बोलेगा त्या ठिकाणी प्रभू येशू काय म्हणे मैं जगत पे आया उद्धारकर्ता के रूप में तुम लोग ने अंदर मुझे क्यों नहीं स्वीकारा. आणि मी जगामध्ये तारणकर्ता म्हणून आलो पण तुम्ही माझा स्वीकार केला नाही. विश्वासी को क्या पूछ रहा है आणि विश्वासणाऱ्याला काय विचारत मैं तुम्हारे अंदर आया तुमने आत्मा के अनुसार क्यों नहीं जिया. आणि मी तुमच्या मध्ये आलो तुम्ही आत्म्याच्या अनुसार का नाही जगले. दोनों में फर्क समझा. दोनों में न्याय यीशु मसीह क्योंकि परमेश्वर ने सारा न्याय यीशु मसीह को सौंपा है. आणि परमेश्वराने न्याय करण्याचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलाय. इसलिए हम लोग को ये बात का भले ही खुशी हो कि हम लोग सफेद सिंहासन में नहीं आ रहे लेकिन प्रियो अपने आप को संभालना क्योंकि जो बीमा सीट है वो भी कोई छोटा मोटा नहीं वो बहुत भयानक है. वो हम लोग भले ही श्वेत सिंहासन में हम लोग वहां पर नहीं है उसका खुशी है लेकिन उसमें ये उसका मतलब ये नहीं कि मसीह का सिंहासन में हम लोग नहीं आएंगे करके ऐसा नहीं सोचना क्योंकि वहां वो दिन भी भयानक दिन है करके पौलोस कहता है. आणि तो दिवस सुद्धा किती भयंकर राहील अशा प्रकारे प्रेषित पौल म्हणतो की ज्या वेळेला आपला न्याय होईल. हाँ क्योंकि जो पापी है नरक में जा रहे हैं वो भयानक दिन है. आणि जे पापी लोक नरकामध्ये जातील तो एक भयंकर दिवस आहे. दूसरा कोरिन्थी 5 का जो उसका 10 में वो न्याय के बारे में बोलकर उसका 11वां पढ़ना 11 वाक्य. दुसरे करंथीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 11 वचन. इसलिए प्रभु का भय मानकर नहीं भय नहीं आना चाहिए. मराठी क्या है भय नहीं है परमेश्वर का खौफ. टेरर टेरर मतलब परमेश्वर का खौफ जानकर मैं मेरे प्रिय विश्वासियों को बोलता हूं कि बीमा सीट भी कोई छोटा मोटा न्याय नहीं है बहुत बड़ा न्याय है. इसलिए पौलोस भी हमेशा डरते हुए कांपते हुए बात करता था. आणि प्रभूमध्ये आल्यानंतर सुद्धा आपण भीत कापत प्रभूमध्ये चालायचंय. कारण का की तेवढं परमेश्वराचं जे भयंकरता आहे ती आपण जाणून घेऊन चालायचंय. इब्रानियों 10 का 31 पढ़ना जल्दी. इब्रिकरांचं पत्र 10 ते 31 वचन वाचा. जीवित है परमेश्वर के हाथ में पड़ना भयंकर बात है. भयंकर या भयानक या खौफनाक वही सेम शब्द यहाँ पर आना चाहिए. दूसरा कोरिन्थी 5 का 11 में एक खौफनाक एक भयानक बात है न्याय के दिन में खड़ा रहना. आणि न्यायाच्या दिवसामध्ये जिवंत परमेश्वराच्या हातामध्ये पडणं एक भयंकर गोष्ट आहे. इसलिए वो विश्वासियों को भी परमेश्वर का वो खौफ को दिन को देखकर वो बोल मतलब हम लोग नरक में जाएंगे वो खौफ नहीं लेकिन वो दिन भी एक बहुत क्योंकि प्रभु के न्याय के सामने कौन खड़े रह सकता है प्रिय. आणि प्रभूच्या न्यायासनासमोर कोण उभा राहू शकतो. लेकिन वो प्रभु का अनुग्रह में हम लोग कभी खड़े रहेंगे वहां आणि पर त्या वेळेला देवाच्या कृपेमध्ये आपण उभं राहू. क्योंकि उस समय में हमारे घुटने ना गिरने के लिए प्रभु हमको अनुग्रह देगा बीमा सीट में भी. आणि मग त्या वेळेला आपले गुडघे न लटपटण्याकरता प्रभू आपल्यावर कृपा करेल. लेकिन लज्जा के लिए कोई इलाज नहीं रहेगा. आणि लाज वाटण्याकरता काही इलाज नाही. क्योंकि वो जब वो देखेगा कि मुझे इतना समय था मसीह को कमाने के लिए मैंने नहीं कमाया बोलकर उसको लज्जा आएगा वो शर्म के मारे सर झुकाएगा. आणि मग जो व्यक्ती असा विचार करेल की मला प्रभूने एवढी संधी दिलेली असताना सुद्धा मी प्रभूचा स्वीकार केला नाही म्हणून त्याला लाज वाटेल आणि तो आपली
मान खाली घालेल. इसलिए प्रियो अपने आप को समर्पण करें प्रियो. आणि म्हणूनच प्रियानो आपण स्वतःला समर्पण प्रभु करा. का आगमन बहुत निकट है. आणि प्रभूचं आगमन खूप जवळ आहे. हम लोग हमारा समाज का, कल्चर का, मसीह धर्म का रीत रिवाज में हम लोग ना फंसते हुए प्रभु का वचन को आत्मा के अनुसार पहचान कर उस आत्मा में वचन के अनुसार जीने के लिए प्रभु हम सबको सहायता करे. आणि रीतिरिवाजाप्रमाणे ख्रिस्तीच्या त्या नीतिमत्वाप्रमाणे न चालता म्हणजे स्वतःचं नीतिमत्व प्रस्थापित न करता आपण आत्म्याच्या अनुसार चाला. जो भी वचन पढ़ते समय में आत्मा का मदद नहीं लेता वो स्वयंधर्मी है. आणि जो कोणी वचन वाचत असताना आत्म्याचं सहाय्य घेत नाहीये तो स्वतःचं नीतिमत्व प्रस्थापित करतो. जो वचन पढ़ते समय में यीशु मसीह जो उसका चश्मा है या पवित्र आत्मा में पढ़ता है उस व्यक्ति के लिए यीशु मसीह उसका धार्मिकता है. आणि जो वचन वाचत असताना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने वचन वाचतो त्याचं नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम लोग सब लोग उस दिन आनंद पूर्वक न्याय के दिन में बने रहने के लिए प्रभु सबको सहायता करे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर एक आनंददायक राहण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या वचनाच्या द्वारे आपल्याला सहाय्य करो. Praise the Lord. Praise the Lord.